मराठी धडा 3 रंगांची मजा. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तर लिहा. पहिला, शुभदाला घेऊन फुलपाखरू कोठे आले? शुभदाला घेऊन फुलपाखरू नदीजवळ आले. दुसरा, आजूबाजूला झाडावर कोणाची शाळा भरली होती? आजूबाजूच्या झाडावर पक्ष्यांची शाळा भरली होती. तिसरा, शुभदा हरखून का गेली? मोहक रंग पाहून शुभदा हरखून गेली. शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगवले? शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. प्रश्न दुसरा, खालील वाक्य कोणी म्हटली आहे तेच लिहा. का ग हसतेस? आई म्हणाली. थांब दाखवते तुला. कोण म्हणालं? शुभदा. शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. कोण म्हणाले? फुलपाखरू. असं काय होतं स्वप्नात? कोण म्हणालं? आई. प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा. पहिलं, शाळेत जात असलेली शुभदा. कोमल मखमली पंख उडवणारे फुलपाखरू. आकाशात पांढरे शुभ्र ढग. झाडाला टांगलेला झोका. खालील शब्दात वर हा प्रत्यय जोडून शब्द लिहा. पहिलं, टेकरी. टेकडीवर. पंख. पंखावर. झाड. झाडावर. झोका. झोक्यावर. कागद. कागदावर. रंगांची लपलेली नावं शोधा. पांढरा, हिरवा, केसरी, गुलाबी, निळा, पिवळा, जांभळा, काळा, लाल. ओळखा पाहू. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट. मोठेपणी पिवळा, चव माझी गोड. मी तर आहे फळांचा राजा. ओळखा पाहू मी कोण? आंबा. खालील शब्दांचे विशेष वर्णन करणारे पाठातील शब्द शोधा. डॅश पंख. मखमली पंख. डॅश रानफुले. विविध रंगी रानफुले. डॅश पाणी. नितळ पाणी. डॅश झाडे. हिरवीगार झाडे. डॅश ढग. पांढरे शुभ्र ढग. डॅश आभाळ. निळा आभाळ. रंगांना जोडून येणाऱ्या विशेष शब्दांच्या जोड्या लावा व लिहा. लाल. लाल भडक. काळा. काळा कुट्ट. हिरवा. हिरवा गर्द. पिवळा. पिवळा धमक.